तर तुम्ही बघू शकता ही आहे राजूला महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र। अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत त्यांच्याकडे खत उपलब्ध असून सुद्धा दिला जात नाही। त्या अनुषंगाने संबंधित हे शेतकरी आहेत यांनी तक्रार केली होती। मला सांगा, तुम्हाला अगोदर काय सांगितलं गेलं? खत नाही अवेलेबल, 2 दिवसांनी या, 4 दिवसांनी। आता हे शेतकरी बांधव माझ्यासोबत, यांना हे तर मागाशीच आले होते वाटतं, मला वाटतं 5 मिनिटापूर्वी आले होते, तर ज्यांना सांगितलं गेलं का माझ्याकडे खत उपलब्ध नाही। माझी या निमित्तानं, आता बघा तुम्ही, यांना खत भेटलेलं आहे। माझी या निमित्ताने सर्व कृषी सेवा केंद्र धारकांना विनंती आहे की या ज्या गोष्टी आहेत, शेतकऱ्यांना युरिया दिल्याच्या नंतर तुम्ही सुपलाचीच गोणी घ्या किंवा माझ्याकडे खतच उपलब्ध नाहीये हे सांगणं शेतकऱ्यांना बंद करा। लक्षात ठेवा, तुम्ही वडापावची गाडी चालवत नाहीये, तुम्ही खत विकताय का जे तुम्हाला लायसनवरती विकता येतं। माझी सर्व या दुकानदारांना विनंती आहे की हे धंदे बंद करा। युरिया घेतल्यानंतर तुम्ही सुपलाच घेतला पाहिजे किंवा माझ्याकडे खत उपलब्ध नाही असं लोकांना खोटं नाटक सांगितलं पाहिजे। या गोष्टी बंद झाल्या पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे दुकानं बंद केल्याशिवाय राहणार नाही असं मी जाहीर आवाहन करतो। आणि शेतकऱ्यांना पण माझं सांगणं आहे की राजूमध्ये खत उपलब्ध आहे, तुम्ही हे दुकान आहे ते विचारा, तुमच्या गावामध्ये जो कोणी कृषी सेवक असेल त्याला विचारा की मला खत कुठं भेटेल। त्या लोकांचं काम आहे तुम्हाला खत उपलब्ध करून देणं, आणि जर तुम्हाला दुकानदार जर कोणी खत देत नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा। परंतु कुणी यांच्या नादी लागून युरिया घेतल्यानंतर सुपलाच घ्या किंवा यांच्याकडे खत उपलब्ध आहे आणि जर हे लोक खत देत नसतील तर आमच्याशी संपर्क साधा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।